भिवंडी तालुका के दापोड़े ग्राम पंचायत के सभागृह हॉल में अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद द्वारा कोकण प्रदेश रत्नागिरी विभाग राजापुर तालुका के संस्थापकीय उपाध्यक्ष स्वर्गीय राजकुमार जी कालभोर सर के जयंती व देश के 75वां स्वतंत्रता अमृत महोत्सव के शुभ अवसर पर राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती शुभांगीताई राजकुमार जी कालभोर की अध्यक्षता में विद्यार्थियों को गुण गौरव 16 का आयोजन आज दिनांक 17 अगस्त 2022 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फूलचंद नाग तिलक, कोकण प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रसन कुटे, कोकण प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अलका नाईक, महाड तालुका अध्यक्ष सुरेश मेहता, कोकण प्रदेश कार्य अध्यक्ष शंकर सूत व संदीप तोड़कर, राजापुर तालुका अध्यक्षा सुयोगा जठाड़, सचिव दीपाली पंडित, खजिनदार जगदीश म्हात्रे, कार्य अध्यक्ष प्रेमनाथ नाईक, बांधकाम व आरोग्य समिति के माजी सभापति व विद्यमान जिला परिषद सदस्य थाने कुंदन पाटिल, भाजपा के भरत पाटिल, पुलिस पाटिल दापोड़े विजय पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक तुलसीराम पाटिल, सरपंच श्रीमती सौ विजेता संतोष पाटिल, उप सरपंच जया राजू पाटिल, ग्राम सेवक गणेश वाळविंदे, माजी सरपंच व विद्यमान सदस्या अपर्णा मनीलाल पाटिल, योगिता दिलीप पाटिल, सचिन भास्कर पाटिल, गीता शिवाजी पाटिल, अनीता अशोक पाटिल, चिंतामन रामकृष्ण पाटिल, प्रेमनाथ गोपीनाथ पाटिल, विजय गोपीनाथ पाटिल, सुमति बलिराम चौधरी, प्रभाकर पाटिल, विकास पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व दापोड़े ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान राजापुर तालुका के उपाध्यक्ष श्रीमती सौ शारदा पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस कार्यक्रम का उद्घाटन दापोड़े ग्राम पंचायत के सरपंच श्रीमती सौ विजेता संतोष पाटिल द्वारा किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। भाषण समूह सादर होणार आहे।
है, भारत के इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है। प्राचीन परंपरा लाभलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा वैभवशाली इतिहास सांगणारा उत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। त्यानिमित्ताने मी कुमारी संस्कृती सदानंद म्हात्रे आपणासमोर विषय मांडते आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। मित्रांनो, जगाच्या पाठीवरील सर्वच धर्म, जाती, पंथ, भाषा, संप्रदाय यांनी नटलेला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। शून्यापासून सुरुवात करून या 75 वर्षात भारताने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात व कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात वर्चस्व स्थापित करण्यात विशेष यश संपादन केले आहे। IT क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती साधली आहे। भारत देशाचा हा अमृत महोत्सव आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा बाल गुणगौरव सोहळा आहे। आपल्या देशाचं भवितव्य जे आहे ते मुलांमध्ये मुलींमध्ये आपण पाहतो। माझ्या दृष्टिकोनातून उद्या येणाऱ्या भावी पिढीमधली ही सगळी कर्तृत्ववान माणसं माझ्या समोर बसलेली आहेत। मी मुलांची सभा साधणार आहे। आपल्या देशाचं भवितव्य जे ते विचारामध्ये असतं। मित्रांनो, तुम्हाला उदाहरण सांगतो, आपलं अस्तित्व जे आहे, आपलं अस्तित्व हे अत्यंत महत्वाचं आहे। आम्हा गणतन शब्दांची रत्ने शब्दांची जत्रे शब्द असं तुकोबाराय म्हणाले होते, शब्द हे अत्यंत महत्वाचे आहेत। शब्दामधला मतितार्थ अत्यंत महत्वाचा आहे। आणि आपलं अस्तित्व जे आहे, आपलं आयुष्य जे आहे, आपलं आयुष्य त्याला आकार हा आपणच देऊ शकतो। आपण एखादं पाहिलेलं स्वप्न जे आहे ते स्वप्न साकार आपण करू शकतो। कारण का आपलं अस्तित्व हे कशावरती आहे? आपलं अस्तित्व हे सहवासावरती आहे। आणि आपलं अस्तित्व हे सहवास हा विचारांचा सहवास असला पाहिजे, चांगल्या विचारांची संगत असली पाहिजे। आणि आपण जर बघितलं की आयुष्यामध्ये महत्व फार आहे, जागेला स्थानाला फार महत्व आहे। शून्य जो आहे, शून्य अंकाच्या अगोदर जर असेल तर त्याला काही किंमत आहे का? तो अंकाच्या पुढे असेल तर किंमत आहे की नाही? मग आपलं स्थान काय असलं पाहिजे हे आपल्याला स्वतःला ठरवता येतं। आपला बुद्ध्यांक जो आहे हा आपला बुद्ध्यांक आपण डेव्हलप करू शकतो। आता आपण जर बघितलं, आपल्या शरीरामध्ये 299 इंद्रिय आहेत। चेतासंस्था ही कमांडिंग देण्याचं काम करते, म्हणजे निर्णय घेण्याचं काम करते। आपल्या शरीराची कमांडर आहे। आणि जगामधली प्रत्येक माणसं जी आहे, जगामधली प्रत्येक माणसं त्यांना 2 डोळे, 2 हात, 1 डोकं आणि 2च पाय असतात। त्यामुळे जगातला प्रत्येक माणूस सगळ्यात मोठी जी संपत्ती आपल्याकडे आहे ते सुदृढ शरीर ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे। म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण जर ध्यास घेतला तर कुठल्याही गोष्टीला गवसणी घालण्याचं सामर्थ्य जे आहे प्रत्येक माणसामध्ये असतं। डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला माहिती असते, या देशाचे राष्ट्रपती होते, मिसाईल मॅन होते। त्यांचं उदाहरण तुम्हाला सांगतो। अतिशय छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेला हा व्यक्ती, ज्याचे आई वडील जे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही, मच्छीमारीचा व्यवसाय करायचे। आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपली घरची परिस्थिती फार हलाखीची होती, म्हणून ते सकाळी पेपर टाकायचे। मग ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वप्नांचा पाठलाग जो आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा आत्मचरित्र अग्निपंख, त्या अग्निपंखामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न कशाला म्हटलं पाहिजे? स्वप्न ते नाही जे आम्ही झोपल्यानंतर पाहतो, स्वप्न ते जे आम्हाला झोपू देत नाही। मग त्या APJ अब्दुल कलामनी स्वप्नांचा ध्यास घेतला, स्वप्नांचा पाठलाग केला आणि मग आपल्या यशाला गवसणी घालणारा गरुड पंख लावून गरुड भरारी घेतली आणि तो माणूस देशाचा मिसाईल मॅन झाला, तो माणूस देशाचा राष्ट्रपती झाला। सांगण्याचं तात्पर्य हे आपला दृढ निश्चय जो आहे, आपला दृढ निश्चय आपला जगामधल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी करू शकतो। आणि हा दृढ निश्चय जो आहे, हा दृढ निश्चय अत्यंत महत्वाचा आहे। आणि हा दृढ निश्चय कशावरती आहे? माणसं यशस्वी का होतात? 2 महत्वाचे मूलभूत तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगतो। जी मुलं, जे विद्यार्थी आपल्या शिक्षकाचं ऐकतात, जी मुलं आपल्या आई वडिलांचं ऐकतात, म्हणजे शिक्षकांनी आणि आई वडिलांनी टाकलेल्या
शब्द फुलासारखी जी माणसं, जी मुलं, ज्या मुली झेलतात त्या कर्तृत्वान होतात. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. मित्रांनो, 15 ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. 150 वर्षात इंग्रजांचे संपुष्टात आले. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. दिल्ली येथे तिरंगा झेंडा मोठ्या डौलाने फडकला. केशरी प्रतीक बलिदानाचा, केशरी प्रतीक बलिदानाचा, शुभ्र अहिंसा आणि शांतीचा, शुभ्र अहिंसा आणि शांतीचा. हरी तुझ्याची स्वप्न देतो, हरी तुझ्याची स्वप्न देतो, गगनात तिरंगा तळमळतो, गगनात तिरंगा तळमळतो. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. पूर्ण वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने साजरा केला जात आहे. आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. त्यासाठी आपल्या भारतातील अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपला भारत देश स्वतंत्र अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपला भारत देश सुमारे 100 वर्ष स्वातंत्र्य होता. त्याच्या मुक्तीसाठी त्यांनी केलेला संघर्ष मोठा व कठीण होता. भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक महान स्वतंत्र सैनिकांनी आपले अमूल्य योगदान दिले. आज 90 वर्षात आपल्या देशाने खूप काही यश मिळवले आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज आपला भारत देश 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदी साजरा करीत आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची व अभिमानाची आहे.
गीत गायन भाषण वगैरे इतकं छान त्यांचा उत्साह होता आणि खरंच खूपच एवढे ग्रामीण भागात सुद्धा मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांनी त्यांचा हा कार्यक्रम आयोजित करून मुलांना प्रोत्साहन दिले. त्यासाठी मी त्यांचे खूप आभार आणि कौतुक मानते, कौतुक करते. तसेच अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने राजकुमार काळभोर सरांनी नेहमीच नवोदितांना संधी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यातले 30 वर्ष या साहित्य परिषदेसाठी दिले आणि नवोदित कवी या साहित्य परिषदेच्या माध्यमातून कसे घडतील याचा प्रयत्न केला. आताच आमच्या अंकुरले काव्य या काव्य संग्रहाचं प्रकाशन अलकाताईंनी केलं. तर एका ग्रामीण भागातील शाळा दौंड तालुक्यातील तिथील मुलांनी इतक्या छान काव्य स्पर्धा घेऊन त्यांच्यातले काव्यातून त्यांनी एक खूप असं छान मुलांना लिखाणाची संधी देऊन त्यांचा एक काव्य संग्रह प्रकाशित केला. तसेच इथेही त्यांनी विनंती करते की मुलांना लिखाणासाठी कसं त्यांचं उपयुक्त होतील यासाठी प्रयत्न करावा. आणि आजचा हा कार्यक्रम पाहून खूप छान वाटला आणि आनंद झाला. मी सर्वांच्या धन्यवाद देते, आभार मानते. खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही संस्था असे वेगवेगळे साहित्यिक उपक्रम यासाठी राबवते की जेणेकरून मराठी भाषा आणि मराठी साहित्य हे जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यातून अनेकांचे हात मिळते राहावे, जास्तीत जास्त त्यांच्याकडून लिखाण व्हावं आणि वाचन अभ्यासक्रम सोडून अभ्यास हा तुमचा केलाच पाहिजे. परंतु तो मोकळा वेळ मिळतो या मोकळ्या वेळामध्ये अवांतर वाचन देखील केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडेल आणि तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता ज्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेता त्यांना नेहमी त्यांचं मान राखला पाहिजे. आपण त्या शाळेमध्ये त्या शाळेबद्दल आपल्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे, त्या शाळेबद्दल आत्मीयता निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या मनात त्या शाळेबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. तर आपण चांगला अभ्यास करून आपली प्रगती करून घेऊ शकतो. तसं काही सगळी मुलं हुशार नसतात, तर हुशार नसलेल्या मुलांना देखील हुशार मुलं तुमच्यासारखे आहेत त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. त्यांना काही पेन नसेल तर पेन द्यायला दिलं पाहिजे, वही नसेल तर वही दिली पाहिजे. तुमच्याकडे जास्त ज्ञान असेल तर त्यांनाही ते दिलं पाहिजे आणि कधीही कुणी गर्व करू नये, तुमच्यामध्ये नम्रता पण असली पाहिजे. जगभर पोचल्या आहेत तशाच तुमच्या कविता जर तुम्हाला प्रसिद्ध करायच्या असतील तर आम्ही त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत. तर सर्वांनी लिहिते व्हा, आपल्या भावना लिहायला सुरुवात करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी कसं लिहिणार, मी तर अजून लहान आहे, तर ह्या लहान मुलांनीच लिहिलेले आहे 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांच्या या कविता आहेत आणि त्या या संगीता काही लंघे मुख्याध्यापिका त्यांच्या शाळेतल्या मुलांच्या कविता मी छापून आम्ही जगभर प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही स्वतः लिहिते व्हा आणि जर तुम्ही शांत राहणार असलात, मला माहिती आहे प्रत्येकाला चॉकलेट खायची घाई आहे, तर तुमच्यासाठी त्यांच्याच एका मुलीने लिहिलेली एक कविता, माझी कविता नाही पण मी तिची कविता तुम्हाला म्हणून दाखवते. त्याचं कारण असं आहे की आपली जेव्हा शब्दाची निवड चुकते तेव्हा वाक्य बिघडतं, व्याकरणाचे जेव्हा चूक होते त्यावेळेला आपले संपूर्ण कथानक बिघडतं. आणि म्हणूनच चांगल्या
त्यांना मनपूर्वक सर्वांचे खूप खूप